रामकृष्ण हरी सर्वांना. तुम्ही आज सेलू या ठिकाणी आलात, तर तुम्ही दिंडी घेऊन कुठून आलात सांगा मला एकदा. एक जण सांगा. म्हणजे आंबोरा शेळके, तालुका मंठा, जिल्हा जालना येथून तुम्ही पायवारीनं निघलात, बरोबर आहे. आणि तुम्ही चाललात पंढरपूरला. तर तुम्ही किती वर्षापासून दिंडी आहे तुमची? आज तुम्हाला 23 वर्ष पूर्ण झालेत. हां, तुमच्या दिंडीला 23 वर्ष पूर्ण झालेत. तर तुम्ही आज या सेलू या ठिकाणी तुम्ही आज मुक्कामाला आलात. आजचे अन्नदाते कोण आहेत तुम्हाला इथं, त्यांचं नाव सांगा. राजेश महाराज पटेल, बराबर आहे. त्यांनी तुम्हाला इथं तुम्हाला भोजन दिलं, पोटभर तुम्ही भोजन घेतलं, बराबर आहे. इथं तुम्ही आलात, हरिपाठ घेतला, तुम्ही सर्वांनी हरिपाठ घेतला. आता तुम्ही आराम करणार आहेत आणि उद्याचा मुक्काम तुमचा पाथरीत. उद्या दुपारी तुम्ही धामणगावाला तुमचा नाश्ता होईल, बराबर आहे. सकाळी तुम्ही इथून चहा वगैरे घेऊन निघता. आणि सर्वात विशेष म्हणजे तुम्हाला मला विचारण्याचं आणि बोलण्याचं एक कारण आहे. तुमच्यासोबत जे हे आज माऊली आहेत, ह्या माऊलीचं पूर्ण नाव सांगा. जीवन शंकर शेळके. जोरात सांगा. जीवन शंकर शेळके. जीवन शंकरराव शेळके. तुम्ही पायीवारीत निघलात पंढरपूरला. काय पांडुरंगाकडून अपेक्षा केली तुम्ही? काहीच नाही, वारी. दरवर्षी वारी. देवा फक्त माझं दरवर्षी दर्शन होऊ दे, बराबर आहे का? दुसरं काही मागायचं पांडुरंगाला अजून? बरं, तुम्हाला दिसतंय का? 90% नाही. 98%. 90% नाही, 98% तुम्हाला दिसत नाहीत. मंडळीवर तुम्ही बघू शकतात. हा 99% 98% अंध व्यक्ती आहे. आणि आंबुडा या गावातून, आंबुडा शेळके हे गाव आहे, त्या ठिकाणाहून पायीवारीला निघलेले आहेत आणि हे पंढरपूरला चाललेत. तुमचं किती वर्ष आहे माऊली? तुमचं पहिलंच वर्ष आहे, बराबर आहे. तुमचं पहिलं आहे. तुम्ही आज कितवा मुक्काम आहे तुमचा? आजचा तिसरा मुक्काम. तुम्ही तिसऱ्या मुक्कामाला इथं आलात. तुम्हाला काही त्रास झाला चालण्याला? नाही. फक्त रामकृष्ण हरी म्हणलं की सर्व दुःख सगळ्यांना म्हणायचं. मी म्हणतो रामकृष्ण हरी, तुम्ही म्हणायचं जगात भारी पंढरीची वारी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आपल्या महाराष्ट्रातून तर आपण पंढरपूरला पायी वारीनं जातो. आळंदीहून तर माऊली येतात, तुकाराम महाराज देऊन येतात, नामदेव महाराज येतात. पण ग्लोबल दिंडी यावर्षी कुठून निघलेली आहे? हां भैया बोल, ग्लोबल दिंडी कुठून निघली? मग आपल्या महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. महाराष्ट्र तर आपल्याला पांडुरंग कळालेलेच आहेत, किंवा आपल्या भारताला कळालेत. पण हे विदेशात लंडनला सुद्धा कळाले, तिथून सुद्धा ग्लोबल दिंडी निघलेली आहे. म्हणजे आपण जे जगाचे मालक जे पांडुरंग परमात्मा म्हणतो, ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे? फक्त पांडुरंग परमात्मा हे महाराष्ट्राचे मालक नाही तर कुठले मालक आहेत? जगाचे मालक पांडुरंग परमात्मा, बराबर आहे. सर्वांनी तुम्ही आलात. एक छोटासा मला मिनी ब्लॉग बनवायला वेळ दिला. तुमचे सर्व वारकरी बंधूंचे माझ्या पंढरीचा राजा या चॅनलवर स्वागत आहे. असेच तुम्ही या, पुढच्या वर्षी या. आणि सर्वांना रामकृष्ण हरी, जगात भारी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. धन्यवाद.